नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। ऑफिस अटेंडंट या पदासाठी या जागा निघालेल्या आहेत। 572 मित्रांनो या जागा असणार आहेत। फक्त 10वीच्या बेसिसवरती तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। मित्रांनो, कायमस्वरूपी नोकरी असणार आहे, तर नक्कीच अर्ज करायचा आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये जागा किती असणार आहेत, कोणत्या लोकेशनला या जागा आहेत, त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, वयाची मर्यादा किती असणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या ज्या जागा निघालेल्या आहेत ऑफिस अटेंडंट या पदासाठी, तर यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे, तर ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत 15 जानेवारी 2026 पासून। फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 4 फेब्रुवारी 2026। त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। या ठिकाणी टेंटेटिव्ह डेट सुद्धा त्यांनी ऑनलाईन परीक्षेची दिलेली आहे। 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 ही टेंटेटिव्ह या ठिकाणी डेट त्यांनी दिलेली आहे परीक्षेची। वॅकन्सीचा चार्ट या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। तुम्ही बघू शकता कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत। या ठिकाणी बघू शकता PWBD कॅटेगरी आणि एक सर्व्हिसमॅन साठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत। या ठिकाणी त्यांनी लोकेशन दिलेले आहेत। तर मुंबईमध्ये तुम्ही बघू शकता 33 जागा आहेत। महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी 33 जागा आहेत। तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो। आता एज लिमिट किती असणार आहे, तर 18 ते 25 वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे। एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे, जसं की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब म्हणजे SC ST कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर 5 वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्सेशन आहे, म्हणजे तुम्ही 30 वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे। अदर बॅकवर्ड क्लास OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही 28 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी परीक्षा देऊ शकणार आहात। सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, तर ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे मित्रांनो। या ठिकाणी इंटरव्ह्यू नसणार आहे, फक्त एक परीक्षा घेतली जाणार आहे, त्याच्या बेसिसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी सब्जेक्ट दिलेले आहेत, रिझनिंग आहे, जनरल इंग्लिश आहे, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी असे या ठिकाणी सब्जेक्ट असणार आहेत। 120 क्वेश्चन विचारले जाणार आहे। मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी 120 मार्क्स दिलेले आहेत। 90 मिनिटं कालावधी असणार आहे। पेपर तुमचा मराठी भाषेमध्ये असणार आहे, या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। लोकल लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकणार आहात मित्रांनो। पे स्केल किती असणार आहे, तर 24,250 ते 53,550 पर्यंत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे। अदर अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता HRA तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो। ॲप्लिकेशन फीस किती आकारली जाणार आहे, तर SC ST PWBD कॅटेगरी एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी या ठिकाणी 50 रुपये फीस आकारलेली आहे। सोबतच जनरल कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी यांच्यासाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन फीस इन्क्लुडिंग इंटिमेशन चार्जेस असे 450 रुपये फीस आकारलेली आहे। आणि जर का तुम्ही RBIचे स्टाफ असाल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीस आकारलेली नाहीये। आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला आपला लिंक दिलेली आहे, PDF फाईल सुद्धा दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आधी माहिती सविस्तर वाचून घ्या, त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।